संजय पुनमिया यांनी जो जबाब दिला त्या जबाबामध्ये सुद्धा जे स्टिंग ऑपरेशन मध्ये बोललं गेलं तशाच अर्थाचं देवेंद्र फडणवीसांचं नाव टाका, त्यांना अडकवा, एकनाथ शिंदे साहेबांना अडकवा, अशा प्रकारचं काम लक्ष्मीकांत पाटील या डीसीपीला दिलं गेलं आणि संजय पुनमिया यांचा 2/9 ला दिला. त्या जबाबाची कॉपी मी तुम्हाला देतो, 2-4 वाक्यच वाचून दाखवतो की सदर वेळी डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांनी मला, मी या शिव्या आहेत त्या वाचणं आपल्या माध्यमातून योग्य नहीं, तेरे पेरोल पे जज है ना, उनको भी घर में घुस के उठाऊंगा, तेरा बाप देवेंद्र है ना, उनको भी तेरे साथ लाके बिठाऊंगा, अशा प्रकारची शिवीगाळ करत दमदाटी केली. सदर आरोपीने एसीपी सरदार पाटील यांना तुम्ही ही केस पुन्हा का रिओपन केली याबाबत विचारत असून त्यास एसीपी सरदार पाटील हे तुम्ही सदर केस मध्ये टार्गेट नव्हता, ओरिजिनल टार्गेट देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे होते असे सांगताना दिसत आहेत. सदरचे स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ आपण काल चॅनलला आलेत, मी ते आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून देईन. त्याच्यामुळं सूड भावनेनं सरकारनं वागू नये असं सरकारला सांगत असताना महाविकास आघाडीचं सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेला कशा सूड भावनेनं लोकप्रिय नेत्यांना, शिंदे साहेब त्यावेळेला नगरविकास मंत्री होते, त्यांचं वलय वर्चस्व वाढत होतं, बाळासाहेबांच्या विचाराचं वैचारिक बंड जेव्हा उद्धवजी ठाकरे साहेब किंवा महाविकास आघाडी त्यापासून लांब जाते दिसतंय, अन्याय होतो असा दिसतोय, तेव्हा ही प्रक्रिया सुरू होती आणि म्हणून या शिंदे साहेबांच्या वर्चस्वाला लगाम लावून त्यांनाही कसं अटकवता येईल ही सूड भावना त्या सरकारमध्ये असताना त्यांच्या विरोधात करणारी लोक, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब सरकारचे भ्रष्टाचार घोटाळे त्या ठिकाणी मांडत होते, त्यामुळे त्यांनाच त्यात गुंतवा अशा प्रकारच्या सुडाच्या राजकारणानं पेटलेलं महाविकास आघाडी सरकार होतं हे पुराव्यानिशी समोर आलंय आणि त्यामुळे यांचं खरं रूप स्वरूप आज सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आणलंय आणि मी 3 मागण्या या ठिकाणी केलेल्या, 4 मागण्या त्या ठिकाणी केलेल्या. एक म्हणजे सदर प्रकरणाची गुन्हा दाखल करून तात्काळ एसआयटीची त्या ठिकाणी नेमणूक करावी, चौकशी लावावी. जो डीसीपी लक्ष्मीकांत पाटील खरं म्हणजे अधिकाऱ्यांना इन्स्ट्रुमेंट बी बोलत असतील, जे खरं म्हणजे त्यांचं कामच नाहीये, सरकार येतात जातात बदलतात, परंतु अधिकारी अशा प्रकारच्या गोष्टीत इन्व्हॉल्व असतात, हे दुर्दैव आहे. त्यामुळे डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांना तात्काळ निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी एसआयटी त्या ठिकाणी नेमावी अशी मागणी केली. आणि सरकारी वकील जो असतो तो सरकारच्या बाजूने केसेससाठी न्यायालयात उभा राहत असतो आणि ऍडव्होकेट शेखर जगताप हे पॅनलवर होते, त्यांच्यावर गुन्हाही दाखल त्या ठिकाणी झालेला आहे की स्पेशल त्या ठिकाणी सरकारी वकील नेमलेला नसताना ते कोर्टात हजर होते. तर अशा प्रकारचे जर पॅनलवर चिटर लोक असतील तर कसं होणार, त्यांनाही त्या ठिकाणी पॅनलवरून काढावं. आणि या सगळ्या मागचा सूत्रधार, त्याच्या मागे पडद्यामागे एक सूत्रकार आहे, चौकशी अगदी येईल, संजय पांडे यांच्यावरही त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा, त्यांनाही त्या ठिकाणी अटक करावी. अशा प्रकारच्या मागण्या या ठिकाणी सभागृहात मी केल्या. सगळ्या चॅनलवर त्या ठिकाणी बातम्या दाखवल्या जात होत्या. एबीपी असेल, न्यूज18 लोकमत असेल, पुढारी असेल, साम असेल, TV9 असेल, लोकशाही असेल, आता राहिलेली सांगा नाही तुम्ही सगळ्यांचीच नावं घेतो. सगळे प्रमुख चॅनल, छोट्या मोठ्या चॅनलनी हे पर्दाफाश करून लोकांसमोर आणलंय. तर यावर सरकारच्या वतीनं शंभूराजे
त्यांनी SIT चौकशी लावण्याची घोषणा केली। बाकीच्या गोष्टी चौकशी अंती सगळ्यांवर कारवाई त्या ठिकाणी करू। शेखर जगताप याला सरकारी पॅनलवरनं कमी करण्यासाठी विधी विभागाचा न्याय घेऊन तोही निर्णय अधिवेशन संपायच्या आत त्या ठिकाणी करू। अशा प्रकारच्या मागण्या त्या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत। खरं म्हणजे सरकारमधला फरक बघा, ज्या वेळेला नवीन सरकार आलं तेव्हा शुभेच्छा देत असताना सूडभावनेनं वागू नका असं महाविकास आघाडी सरकार सांगतंय। देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून सांगतात की आम्ही सूडभावनेनं वागणार नाही, आम्ही विरोधी पक्षालाही विश्वासात घेऊन त्यांच्यावर अन्याय करणार नाही। आणि हे मागणी करणारे त्या ठिकाणी सूडभावनेने कशा पद्धतीने वागत होते, जे आम्ही बोलत होतो त्याच पुराव्यानिशी समोर येतंय। आणि त्याच्यामुळे यांचं असली स्वरूप महाविकास आघाडीचं आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर विधिमंडळात आम्ही उघड केलं।